नमस्कार, मी आरजे बंड्या. माझ्यावर आता D7 फिल्म्स अँड मीडियाचा CEO आणि त्याची जी CEO आहे अशी आमची वहिनी दोघं आता आहे. दिनांक 6 नोव्हेंबर 2023ला त्याने त्याच्या अतिशय सुंदर अशा ऑफिसमध्ये आपल्या कामाला सुरुवात केलेली आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगी जाण्याचा योग आला आणि मी गेलो की शांत बसत नाही, काहीतरी गप्पा मारलं पाहिजे, काहीतरी कॅमेरामॅन्स होते गोळा केले आणि म्हटलं चला आता आपण कामाला लागूया. पेमेंट आपल्या सगळ्यांनाच आहे, त्यामुळे आपण काम केलं पाहिजे. पण दिनेश, तुझं अगदी मनापासून अभिनंदन. मागच्या 8-9 वर्षांपासून मी या माणसाला ओळखतो. त्याच्या आधी 2-4 वर्षात तू तुझ्या कामाला सुरुवात केली. मला तुझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, काही गोष्टी नव्यानं कळल्या. पण मला सांग, D7 फिल्म्स अँड मीडियाचा नेमका उद्देश काय आहे आणि आता हे जे ऑफिस आपण सुसज्ज स्टुडिओ जो निर्माण केला आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? वर्ष 2013-2014 पासून मी जर का सुरुवात केली तर मला आधी प्रोजेक्ट मिळाला. बऱ्याचदा कंपनी फॉर्मेशन होतं आणि कंपनी फॉर्मेशन झाल्यानंतर मग कामं शोधायला सुरुवात होते. माझ्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर उलट झालं. पहिले मला काम मिळालं आणि ते काम मिळालं आणि त्यावेळेस विचारपूस झाली की बाबा ह्या फिल्मसाठी PR तू करशील का? कारण की त्या फिल्मसाठी मी ॲज अ चीफ असिस्टंट डिरेक्टर होतो आणि त्या टीमने सांगितलं की तू म्हणजे बऱ्याच मीटिंग्स वगैरे मार्केटिंग प्रेझेंटेशन्सच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या मी लीड करत होतो आणि त्यावेळेस D7 फिल्म्स अँड मीडियाचा उगम झाला. त्याच प्रोड्युसर कंपनी. D7 काय? D7 ॲक्च्युली मला त्या कंपनीच्या नावामध्ये माझा इनिशियल कुठेतरी बसवायचा होता आणि त्याच्यामुळे दिनेशचा इनिशियल D घेतला आणि 7 म्हणजे मला आठवतही नसेल तेव्हापासून माझ्या आईचा, माझ्या पप्पांचा, आमच्या 4 व्हीलरचा, आमच्या 2 व्हीलरचा सगळ्यांचा नंबर 76 आणि आम्हाला ज्यावेळेस लकीली म्हणजे पप्पांची आणि माझी रास सेम आहे, मेन रास 7 नंबर आम्हाला लकी पण आहे. अच्छा, मला वाटलं प्रॉडक्ट तुमचं 7 आमची म्हणून D7. राईट. तर मग हा 7 तो लकीली तो आल्यानंतर मग माझ्या डोक्यात ते जरा बसलं की आपल्याला 7 हा लकी नंबर म्हणून. आणि बऱ्याचदा मला अनुभव पण आले. 7 तारीख असेल किंवा 7 वरनं काहीतरी गोष्ट असेल, मे बी ते सीट मला जर मिळालं असेल किंवा 7 वाजताची घटना असेल, या सगळ्या गोष्टी मला कुठेतरी किंवा रूम नंबरही म्हणजे मला लग्न झाल्यानंतरही मला जेवढे फ्लॅट मिळाले त्याचा नंबर 7 मला मिळत गेला आणि त्याच्यावरनं मग ते तर कंपनी सुरू झाल्यानंतर तर एक्सपिरियन्स आला, त्याच्या आधी पण होता. म्हणून D7 आणि मी त्या टाइम मला थोडं फॉलो करत होतो द कपिल शर्मा शो आणि त्याचं जर प्रोडक्शन हाऊसचं नाव विचारलं तर K9 प्रोडक्शन आहे. बरोबर. सो त्याचा मी 9 लकी नंबर आहे आणि K त्याचा इनिशियल आहे. सो दॅट्स वाय मी D7. आम्हाला ते लक्षात आलं. आता तू मला सांग की आधी काम मिळालं, मग कंपनी फॉर्मेशन, सिनेमाचा PR करण्याची संधी तुला, चीफ असिस्टंट डिरेक्टर तू होता. इंजिनिअरिंग पूर्ण केलं, तुला वाटलं नाही पुण्यात इतक्या साऱ्या कंपनीज आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल? खरं तर इंजिनिअरिंग कुठली तरी डिग्री पाहिजे होती म्हणून इंजिनिअरिंगला आलो. कुठली तरी डिग्री नाहीये, इंजिनिअरिंग फार मोठी डिग्री आहे, ती पण मॉडेल कॉलेज मधनं कुठली तरी हवी होती आणि त्याचा स्कोप त्यावेळेस होता की इंजिनिअरिंग आणि हे सगळं फॅड होतं. मी इंजिनिअरिंगला आलो. आल्यानंतर सुरुवात केली. मला खरं तर पुणे झेपलंच नाही त्यावेळेस. म्हणजे झेपलं असं नाही की राहणीमानीच्या बाबतीत असेल, बोलण्याच्या बाबतीत असेल, एकंदरीत वावरण्याच्या बाबतीत असेल, परिस्थितीच्या बाबतीत असेल. म्हणजे मला आत्ताही आठवतंय की म्हणजे वडिलांचे शर्ट फिट करूनही मी त्यावेळेस घातले होते. वडील जेव्हा 2 वर्षांनी व्हिजिट केली त्यावेळेस ते रडले आणि ते म्हटले की तू, आपली घरची परिस्थिती एवढी वाईट नाही की तू इथं एवढा वाईट राहू शकतो आणि तू घरी चल. आणि मला माहित नाही म्हणजे अकॅडमिक मध्ये मी थोडा वीक होतो, पण तेवढाच मी कल्चरल ऍक्टिव्हिटीज कॉलेजच्या आहे त्याच्यात लीडला होतो. म्हणजे मला आनंद होतो या गोष्टीचा की पास आउट होऊन मला 10 वर्ष होत आहेत आणि माझ्याच कॉलेजने, इंजिनिअरिंग कॉलेजने, आमच्या प्रिन्सिपल आणि माझ्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या HOD ने मला मागच्या आठवड्यात चीफ गेस्ट म्हणून बोलवलं. 2 वर्ष त्या कॉलेजचा मी YD स्टुडंट आणि ते त्यावेळेस भाषणात बोलले की तू ढ नव्हता, तुझं लक्ष नव्हतं, कारण की तू एका कामात जर काही एवढं हुशारी दाखवू शकतो तर दुसऱ्या कामात का नाही, इंटरेस्टचा पार्ट आहे. त्याच्यामुळं मला तो माझ्या सगळ्याच मित्रपरिवाराला गर्व वाटला की लाईफ मधली खरी परीक्षा तू पास होतो. आम्ही तिथं भले टॉपर राहिलो असेल पण तू इथं टॉप करतोय, त्याच्यामुळं त्या गोष्टीचा आनंद आहे. इंजिनिअरिंगची डिग्री आहे म्हणून लग्न केलं का व्यावसायिक आहे म्हणून लग्न केलं की माणूस चांगला म्हणून लग्न केलं का घरचे म्हणले? नाही, एक म्हणजे पप्पांनी निवडलं, तुमच्या वडिलांनी निवडलं, माझ्या पप्पांनी निवडलं. दुसरं म्हणजे फर्स्ट टाइम मी यांच्या पप्पांशी म्हणजे आता जे माझे पप्पा आहेत त्यांना भेटली, त्यांचा स्वभाव ओळखला आणि मग थर्ड टाइम यांच्याशी कॉलवर बोलणं झालं. मग मी असं ऐकलं की हा फार भांडतो तुमच्याशी, ही गोष्ट खरी आहे? ही गोष्ट पण खरी नाही की जिथं भांडण
प्रेम जास्त आहे. पण तुम्ही आता अर्ध्या सहीच्या मालकीण आहात, ते माहिती आहे ना तुम्हाला. त्यामुळे आता इथे तुमचा हुकूम अर्धा चालणार आहे. तुमचं 75% आहे. स्टेक होल्डर ती समोरची केबिन तुमची आहे का? मोठा स्क्रीन लावलाय तो. माझी फक्त खुर्ची आहे, बाकी सगळे यांचे. ओके, ठीक आहे. नाही नाही, तसं त्याच्या वारस वेगळ्या आहेत, त्या आता कुठेतरी बाहेर असतील आजी आजोबांकडे. मी हे म्हणत होतो की D7 फिल्म्स अँड मीडिया बद्दल मला बऱ्यापैकी माहिती आहे आणि अनेक फिल्मचे PR असतील, इव्हेंट्स असतील तू केले आणि वेगवेगळ्या ऍड्स पण तू करतो. हा जो आपला स्टुडिओ आता तू उभा केलेला आहे, याची खासियत काय आणि याच्यातनं पुणेकरांना किंवा पिंपरी चिंचवडकरांना फॉर दॅट मॅटर याच्या आसपास अनेक तालुक्यात तिथे लोकांना बरंच काम करायचं असतं या क्षेत्राशी रिलेटेड, तर काय त्याच्यातनं फायदा होणार, काय वेगळेपण आहे? मी असा सरळ प्रश्न विचारतो. येस, खरं तर मी ॲज अ डिरेक्टर कुठल्याही प्रोजेक्टसाठी मला काम करायची इच्छा आहे. मग ती ॲड असो, शॉर्ट फिल्म असो, फीचर फिल्म्स असो. तर माझं जर का वैयक्तिक दिनेश पवारचं जर का स्किल कशात आहे तर मी डिरेक्शन बेटर करू शकतो. पण बाकी या ज्या गोष्टी होत्या लाईक D7 फिल्म्स अँड मीडिया, वी आर इन टू PR फिल्म्स, मीडिया, इव्हेंट्स आणि आता आपण क्रोमामध्ये आलोय आणि म्युझिकमध्ये पण यायचंय. जसं मी मगाशी म्हटलो की आपल्याला आधी काम मिळाल्यानंतर त्याची सुरुवात झाली आणि प्रत्येक गोष्टी तशाच होत आहेत की जिथं मला 5 कामं दिसत आहेत त्यावेळेस रिक्वायरमेंट जेव्हा जास्त येते तर मग मी डिमांड वर्सेस सप्लाय हा रोल मी बिझनेसमध्ये लागू करतो. आणि थोडक्यात इन्व्हेस्टमेंट नाही करायची, आधी आणि मग ते त्याच्यात. आणि इथं पण जर का म्हणजे मी फ्रँकली सांगतो, या सगळ्या गोष्टींना खूप म्हणजे चांगला खर्च लागलेला आहे. तर याच्याने मी पहिले कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे की मला ह्या गोष्टी अशा पद्धतीने येणं आहे आणि मी त्या बेसिसवर माझं जर का कट डाऊन मी कट करतोय तर त्याच्यानंतर मी नेट प्रॉफिट कशा पद्धतीने राहू शकतो. हे मी जे कॅल्क्युलेशन केले ते पण पेपर वर्क केलं, जे की मी आधी कोविड नंतर माझं ऑफिस नव्हतं. मी 10x10च्या रूम मध्ये माझं सेटअप घेऊन मी काम करत होतो. माझे भरोसेचे क्लायंट होते, त्या क्लायंटलाही माहित होतं की दिनेश पवार आणि D7 फिल्म्स अँड मीडिया ही 10x10च्या खोलीमध्ये काम करते. तरी त्यांनी कधी हट्ट पुरवला नाही की आम्हाला तुमच्या ऑफिसला यायचं. त्यांना त्यांच्या ऑफिसला मला 10 जायची गरज पडली तरी मी जात होतो आणि त्यांनाही स्पष्ट माहिती होतं. आणि त्यांना एवढं बोललो होतं की सर काही महिन्यातच तुम्हाला ऑफिसला यायला मिळेल, हा माझ्या डोक्यात प्लॅन आहे. सो ते तर त्या पद्धतीने वर्कआउट झालं. D7 फिल्म्स अँड मीडिया PR फिल्म्स, मीडिया, इव्हेंट्स. मी थोडक्यात सांगतो, PR मध्ये कुठल्याही पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांना तुम्हाला तुमच्या बातम्या द्यायच्या असतील किंवा तुमची जाहिरात द्यायची असेल तर आम्ही क्लायंटची आणि ब्रॉडकास्टिंग चॅनलच्या मधले दुवा आहेत, आम्ही डायरेक्ट कनेक्ट करून देऊ. म्हणजे जर का इंग्लिशमध्ये सांगायचं झालं की यू नेम इट वी हॅव इट, तुम्ही नाव घ्या आम्ही ते उपलब्ध करून देऊ शकतो. PR च्या क्षेत्रात तसं आहे. मीडियामध्ये डिजिटल मार्केटिंग लाईक स्टार्ट्स फ्रॉम फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब हे तीनही प्लॅटफॉर्मला तुम्हाला व्ह्युअरशिप पाहिजे, तुम्हाला ऑथेंटिक सबस्क्रायबर्स पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला जर का तुमच्या व्हिडिओजला जास्त प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स पाहिजे तर या आपण ऑथेंटिकली प्रोव्हाइड करतो. त्याचं कॅम्पेन रन करतो आपण, तुमच्या एरियानुसार आपण कॅम्पेन रन करून देऊ. आणि हे फक्त डेमॉन्स्ट्रेशनच नाही तर याचा लाईव्ह रिझल्ट सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतो की जो आजकाल आपण बघतो की फेसबुक ऍड्स, इन्स्टा ऍड्स, युट्यूब ऍड्सवर चांगला बिझनेस होऊ शकतो. तर मीडियामध्ये त्या डिजिटल मार्केटिंगला आपण त्या पद्धतीने वर्क करतो, ज्याच्यात आपण रील्स म्हणा, तुम्हाला छोटे व्हिडिओज म्हणा, तुमचे टेस्टिमोनियल्स म्हणा, तुमच्या क्लायंटचे फीडबॅक म्हणा, रेटिंग, रिव्ह्यूज म्हणा, या सगळ्या गोष्टी आपण मीडियामध्ये काढून देतो. राहिला फिल्मचा पार्ट, फीचर फिल्म्स पासून सुरुवात केली होती पण फीचर फिल्म्सला आता मी कुठेतरी कम्प्लिटली स्टॉप दिलाय. मी सुरू केल्यानंतर मला 3-4 प्रोजेक्ट असे ऑफर झाले होते की म्हणजे आता मी नाव घेत नाही करत रिस्ट्रिक्शनमुळे, पण खूप चांगले डिरेक्टर, चांगली फिल्म ज्याचं काही महिन्या अगोदर थोडासा बवाल पण उठला होता, त्या फिल्मसाठी मला अगेन डिरेक्शन टीम मध्ये विचारलं पण मी नाही म्हणायला तिथून सुरुवात केली. कारण की मला जे मिळणारं पेमेंट होतं आणि जो दिला जाणारा माझा वेळ होता त्याचं कुठे ताळमेळ बसत नव्हतं. लग्न झालेलं होतं, मी फायनान्शियल स्टॅबिलिटी माझी कशी राहील या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी गेलो. त्याच्यामुळे मी फिल्म्समध्ये D7 जे आहे ना, तुमची 10 सेकंदापासून जर तुम्हाला पाहिजे तेवढ्या मिनिटापर्यंतची व्हिडिओ ऍड जी ना आम्ही ती करून देऊ शकतो. त्याचं रायटिंग असेल, स्क्रिप्ट रायटिंग असेल, त्याचे ऍक्टर्स फायनलायझेशन असेल, लोकेशन्स असेल, फिल्म्समध्ये प्री प्रोडक्शन, शूट आणि पोस्ट प्रोडक्शन कम्प्लिटली करून देऊ शकतोय. आणि शेवटचा जो पार्ट राहिला इव्हेंट, तर आम्ही सगळे कॉर्पोरेट इव्हेंट्स खूप चांगल्या पद्धतीने व्हेन्यू टू मेन्यू पर्यंत प्रोव्हाइड करून देऊ शकतो. थोडक्यात D7 फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स आणि ऍड फिल्म्स याच्यामध्ये तुम्ही D7 फिल्म्सला कॉन्टॅक्ट करू शकतात. सोशल मीडिया मॅनेजमेंट फार महत्त्वाचा प्रकार, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही D7 फिल्म्स अँड मीडियाला कॉन्टॅक्ट करू शकतात. PR करायचा तुम्हाला, मग तो इंडिव्हिज्युअल PR असतो
त्याचबरोबर तू आपल्या ऑर्गनायझेशनचा कंपनीचा PR असतो, त्यासाठी सुद्धा इव्हेंट्समध्ये पॉलिटिकल PR असू शकतो, कुठलाही PR, वैयक्तिक ते ऑर्गनायझेशन लेवलचा कुठलाही PR. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इव्हेंट्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, व्हेन्यू ते मेन्यू, हे सगळं मॅनेजमेंट D7 फिल्म्स अँड मीडियाच्या माध्यमातून करणार दिनेश पवार. तुम्ही नवीन पर्व सुरू करता, म्हणजे मागच्या 13 वर्षापासून कार्यरत असतो. 10x10चं ऑफिस, ते इतकं भव्य दिव्य ऑफिस, हा प्रवास सोपा नाही, त्यामध्ये खूप संघर्ष आहे. वहिनी, मला विचारायचं आहे की दिनेश पवारांमधली कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते? काय आवडतं या माणसामधलं? कुठला चांगला गुण आहे? मला तर सगळंच गुण आवडतं. पण एखाद दुसरा गुण असेल ना, ते जास्त आवडतं? हां, ते नाही तो आवडत नाही मला. म्हणजे मला त्यांचं एक आवडतं की ते एखाद्या गोष्टी मागे जर लागले तर ती गोष्ट ते त्यांच्या आटोक्यातली असो किंवा नसो, ते करतात तेव्हा. मग त्यालाच हट्टीपणा म्हणतात. हट्ट करायचा आणि ती गोष्ट पूर्ण करायची. कोणती तक्रार आहे तुमची त्याच्याबद्दल? खूप आहे. मी बोलले तशी खुशी नाही. तक्रार आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. आता एक शेवटचं म्हणजे बंडूने जे मला प्रश्न झाला, मी ह्या सगळ्या व्हर्टिकलचा बोललो, तर मला फक्त तू साक्षीने असताना मला हे सांगायचं आहे की क्रोमा स्टुडिओ पुण्यासारख्या सिटीमध्ये खरंच मी जेन्युइनली सांगतो, मी थोडे R&D केले आणि मी आतापर्यंत जेवढे एक 10 वर्ष कामं केले, माझ्या क्लायंटचे असेल किंवा ज्या क्लायंटसाठी रिक्वायरमेंट आहे त्या क्लायंटसाठी सायक्लोरामा हा जो काही प्रकार आहे, जो व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच, आम्ही शूट करणारच आहे त्याचं, तर त्या टाईपचा जो स्टुडिओ आहे, म्हणजे जर टेक्निकली पार्ट जर का सांगायचं झाला तर स्टुडिओची जी बॅकग्राऊंड आहे त्याचा राईट लेफ्ट किंवा बॅकग्राऊंड किंवा ग्राउंड लेवल बघितलं कुठे कट मार्क्स नाहीत, जर जसे वॉलला असतात या पद्धतीने. तर हे सायक्लोरामा मला वाटतं एका स्टुडिओला आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ते स्टुडिओमध्ये जो वीक पॉईंट आहे तो आम्ही आणखी भरून काढलाय. हा कम्प्लीट 100% साऊंड प्रूफ स्टुडिओ असणार आहे, जो की 18.5 बाय 12.5ची चांगली जेवढी रिक्वायर्ड डेप्थ म्हणतो आपण तेवढे मिळणार आहे याला. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, पॅन्टोग्राफी आपण करून घेतलेलं आहे. तर पॅन्टोग्राफी हा प्रकार असतो की आपण स्टुडिओला जर गेलो तर तुम्हाला स्टँड जे आहेत लाईट्सचे तुम्हाला सगळे खाली तुम्हाला खूप पसारा दिसतो, आणि त्याच्यामुळं खरं तर आमच्यासारख्या लोकांना, मग ते डिरेक्शन टीम मधले असू देत किंवा कॅमेरा टीम मधले असू देत, त्यांना खूप प्रॉब्लेम फेस करायला लागतात, ऍडजस्ट करा, हे करा. तर हे पॅन्टोग्राफीमुळं आणखी काम सोपं होऊन गेलेलं आहे की जिथं पाहिजे जसं पाहिजे त्या लेवलला आपण सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करू शकतो. आता बघू शकतो इथं फक्त 3 लाईट्सचा गेम चाललाय, इथं कम्प्लिटली 9 लाईट्स ऍट ए टाइम कुठलेही प्रोडक्शन हाऊस किंवा टेक्निकल टीम रन करू शकते, एवढी फॅसिलिटी दिली, आणि कम्प्लिटली AC हा रूम असणार आहे. सो मला वाटतं ह्या 3-4 जर का फॅसिलिटीज जर का कंबाईन केल्या तर पुण्यात असा एकही स्टुडिओ नाही, एकही नाही, हे मी कॉन्फिडेंटली सांगतोय. R&D करून मी बोलतोय, त्याच्यामुळं हा बेनिफिट मी घेऊ शकतोय की पुणेच फर्स्ट किंवा पुणेच नंबर 1 क्रोमा स्टुडिओ, ज्या मी या फॅसिलिटीज सांगतोय, सायक्लोरामा, पॅन्टोग्राफी, 100% साऊंड प्रूफ, AC असा स्टुडिओ हा असणार आहे, ज्याच्यात ऑडिओ प्लस व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड करू शकता. वा वा, थोडक्यात अत्याधुनिक तंत्रशुद्ध असा स्टुडिओ. आता आपण हा मागचा जो काय याला क्रोमा म्हणतो, क्रोमा म्हणजे ग्रीन क्रोमा म्हणजे VFX आपण म्हणतो, किंवा तुम्ही आता मला त्यातलं काही कळत नाही. बाहुबली पिक्चर बघितलं? बाहुबली नाही, मला असं विचारायचं की आता आपण इथे उभे आहोत, तर आता याच्यावरती काही प्रोसेस करून आपण हिमालयात उभे असं दाखवता येईल? बिलकुल बिलकुल. हा जर का व्हिडिओ आपण असा एडिट केला तरी तुम्ही असं दाखवता येईल का? हा बिलकुल दाखवता येईल. आता कसं आहे, आम्ही हा लाईट सेटअप जो आहे ना तो प्रॉपर अजून जर का केला, आणि जर का ही शॅडो जी दिसते तुमची आता इथं बॅक साईडला, ही जर का पूर्ण रिमूव्ह केली तर आपण हिमालयात काय चंद्रावर उभे आहेत आणि इंटरव्ह्यू चालू आहे असंही दाखवू शकतो. अरे वा, क्या जी गोष्ट प्रत्यक्षात शक्य नाही फिल्मसाठी, ती अशा गोष्टींसाठी वापरली जाते. माझे जे मित्र आहेत आकाश काकडे, तुम्ही नंतरचा इंटरव्ह्यू बोलणार आहे, तर हा माणूस माझ्या कुठल्याही प्रोजेक्टसाठी हेड जर का सिनेमॅटोग्राफर किंवा DOP निवडायचा असेल तर मी तिच्याशिवाय पुढे जात नाही. म्हणजे मला वाटत नाही मी आकाश काकडेला सोडून मी एकही कुठल्या DOP सोबत मी प्रोफेशनल किंवा कॉर्पोरेट प्रोजेक्ट केले असते. जेवढे केलेत तर आकाश काकडे माझा DOP राहिला, जिथं मी डिरेक्टर आहे. सो D7 फिल्म्स अँड मीडियाचं नवीन ऑफिस सुरू झालेलं आहे ताथवडेला, बट विजन 1 मॉल. हा येस, याचा ऍड्रेस असा आहे की पुणे मुंबई एक्सप्रेसवे म्हणतो, जो की तिकडच्या साईडला आला. म्हणजे जर का आपण स्टुडिओच्या रूम मधून जर का बोलायचं म्हटलं तर आपण आहोत मुंबई बेंगलोर एक्सप्रेसवेवर, म्हणजे हायवेला. कारण की इकडची बाजू मुंबई बेंगलोरला जातो, तिकडची मुंबईला जातो, पुणे मुंबई एक्सप्रेसवे. पण कॉमन जर का पुण्याच्या लोकांना सांगायचं झालं तर पुणे मुंबई एक्सप्रेसवे म्हणजे दोन्हीला एकच म्हणतात. तर पुणे मुंबई एक्सप्रेसवेला डिकॅथलॉन हा सगळ्यात मोठा लँडमार्क आहे, जिथं विजन 1 मॉलमध्ये ग्राउंड फ्लोअरला डिकॅथलॉन आहे. त्याच्याच शेजारी WB's नावाचं मोठं कमर्शियल झालंय. जर का 2 मोठे ब्रँड सांगायचे झाले तर एक तर मॅकडी आणि स्टारबक्स. त्याच बिल्डिंगमध्ये 2nd फ्लोअरला ऑफिस नंबर 214
आपला स्टुडिओ आणि ऑफिस. कुठली बिल्डिंग? डब्ल्यू बीज बोलताना तो म्हणाला की डब्ल्यू बीज नावाची बिल्डिंग आहे. 2 मोठे ब्रँड सांगायचे झाले तर एक मॅकडी आणि स्टारबक्स, सॉरी 3 मोठे ब्रँड, मॅकडी, स्टारबक्स, D7 फिल्म्स अँड मीडिया. सो दिनेश, तू बोललास तुझ्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. तुझी खूप जास्त तारीफ मी केलेली आहे, ती का तुला माहिती आहे. आणि वहिनी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. अडचणीचा प्रश्न मुद्दामच विचारावा लागतो. याच्यात नमूद करावं वाटतंय, हा माझ्या म्हणजे एक इथून जी सेकंड इनिंग मी चालू करतो नायलॅकची, तर ह्या माणसाविषयी मला खरंच बोलायचं नाही. माझ्या नाही म्हणजे मी जेन्युअनली सांगतो, या माणसासोबत नातं ठेवण्यामागचा कुठलाही स्वार्थ नाही, इव्हन दोघांच्या साईडने. बंडूलाही माझ्यासोबत नातं ठेवायचं कुठलाही स्वार्थ नाही आणि माझाही बंडू सोबत नातं ठेवायचं कुठलाही स्वार्थ नाही. इव्हन बोलायचं झालं तर आजपर्यंत आम्ही एकमेकांना कुठल्या तरी लीड साठी संकटात पाडलंय असं कधीच झालं नाही की बंडू मला हे काम करून दे किंवा बंडूने मला सांगितलं ते करून दे. हा, आणि जर झालं पण असेल तर एवढे कॅज्युअली जसे घरच्या मेंबरला सांगतो की प्लीज जा आणि ते घेऊन ये. सो त्या टाईप मधलं रिलेशन आहे. सो मी मोठ्या भावासारखं, खरंच मला भाऊ तर नाहीये, मोठ्या भावासारखं मी प्रेम लावतो. मोठ्यासारखं प्रेम लावतो काहीतरी तो बोलत असतो. नाही म्हणजे फार गरजेचं आहे. जे घरातला जो सक्का भाऊ म्हणतो आपण, जे काही वेळेस कसं होतं ना की ते एकाच आईचे 2 पोरं फार प्रस्ताव देतो. ब्रदर फ्रॉम अनदर मदर. सो तू बोललास त्याच्याबद्दल धन्यवाद. मला जरा त्या आकाश काकडेची पण बोलू दे आणि तू जरा पाहुण्यांना अटेंड कर. कॅज्युअल व्हिडिओज आहेत आमचे, फक्त आठवणी मेमरीसाठी. सो वहिनी शुभेच्छा.